दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची तब्बल 160 कोटींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी तथा संस्था चालक संजय भास्करराव गरुड याला नाशिक शहर गुन्हे शाखेने सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्म हाऊसवरून ताब्यात घेत अटक केली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 849 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही वैयक्तिक मान्यता किंवा शालार्थ प्रस्तावांशिवाय मागील तारखांच्या बनावट नियुक्त्या दाखवून शालार्थ प्रणालीमध्ये खोटे ड्राफ्ट भरून वेतन आणि थकबाकीची रक्कम काढण्यात आली। या प्रकारातून शासनाची सुमारे 160 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणात संबंधित मुख्याध्यापक, संस्था चालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आणि इतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान आतापर्यंत सुमारे 1200 आरोपी निष्पन्न झाले असून अटक करण्यात आलेला संजय गरुड हा 15 शैक्षणिक संस्थांचा संचालक असल्याचं समोर आलंय। त्याच्या संस्थांमधील 977 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे कोणतेही प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात प्राप्त नसताना बनावट मान्यता देण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अटक टाळण्यासाठी नातेपुते येथील फार्म हाऊसवर लपून राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने तेथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले। त्यानंतर आरोपीला नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि नाशिक शहर गुन्हे शाखेचे पथक करत आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।